हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. सो आज आम्ही जाणार होतो मुंबईला. कोणाकडे ते पुढे सांगतेच. त्याआधी मी, मम्मी आणि राही मस्त रेडी झालो आणि आम्ही निघालो. ह्यावेळी आम्ही ट्रॅव्हल करणार होतो बसने. राहीसोबत बसचा हा पहिलाच प्रवास, म्हणून थोडी काळजी होती. पण खरं सांगायचं तर राहीने खूप एन्जॉय केली. काही वेळात बस फूड मॉलला थांबली. आम्ही छान पेटपूजा केली आणि परत प्रवासाला सुरुवात केली. तर आम्ही चाललो होतो माझ्या मम्मीच्या मावशीकडे. आम्ही तब्बल 12 वर्षानंतर आजीच्या घरी जाणार होतो. म्हणून हा प्रवास आणखीनच खास होता. छान ट्रॅव्हलिंग एन्जॉय करता करता आम्ही मुंबईत एंट्री केली. आम्ही आमच्या लास्ट स्टॉपवर उतरलो आणि तिथून कॅब केली. कॅब करून आम्ही निघालो आजीच्या घराकडे जायला. त्यानंतर मम्मीने काही स्वीट्स घेतले आणि आम्ही निघालो. फुल डे ट्रॅव्हल करून आम्ही थकलो होतो, पण आमची एक्साइटमेंट खूप जास्त होती. फायनली आम्ही आजीकडे पोहोचलो आणि राही वॉज सो हॅपी. बिल्डिंगच्या एंट्रन्सला गणपती बाप्पांची मूर्ती होती. ते बघून राही बाप्पांशी काही गप्पा मारत होती. खरंच किती निरागस असतात ना लहान मुलं. फायनली आम्ही आजीकडे पोहोचलो, म्हणजे राहीची पणजी आजी. राही फर्स्ट टाइम आजीकडे आली होती, सो आजीने खूप छान राहीचे स्वागत केलं. राहीची छान एंट्री झाली आणि तिच्या छोट्या मामांनी तिला चॉकलेट्स आणि बलून्स दिले. त्यानंतर आम्ही मस्त चहा घेतला आणि आमच्या छान गप्पा रंगल्या. त्यानंतर डिनरसाठी मामींनी बनवली होती माझी आणि मम्मीची फेवरेट अशी क्रॅब करी. खरंच क्रॅब करी खूप छान झाली होती. मस्त आम्ही डिनर एन्जॉय केला आणि दिवसाचा शेवट केला राही आणि तिच्या मामांच्या डान्सने. कसा वाटला तुम्हाला माझा हा व्लॉग? कमेंट करून नक्की सांगा. बाय.